बुलेटिनच्या सुरुवातीला काही महत्त्वाच्या बातम्या विस्ताराने पाहूयात। हैदराबादमधील सालारजंग कुटुंबातील वंशजानं 150 कोटींची जमीन शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावानं भेट म्हणून दिली आहे। 3 एकर जमिनीची किंमत 150 कोटी इतकी आहे। या प्रकरणी संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे आणि त्यांचा चालक जावेद रसूल यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे। मात्र 150 कोटींच्या जमिनीच्या या बक्षीस पत्राला आधार नाही असं मत काही कायदेतज्ञांनी व्यक्त केलंय। मग तरीही जावेद शेखनं जागेवर फलक कसे लावले असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। दरम्यान छत्रपती संभाजीनगरचे आमदार विलास भुमरे यांना पोलिसांनी पुन्हा नव्यानं समन्स बजावलेलं आहे। भुमरे यांचा चालक जावेद शेख याला सुद्धा समन्स पाठवण्यात आलंय। सालारजंग यांचे वंशज वीर मेहमूद अली खान आणि त्यांचे नातेवाईक शेख यांनी या आधीच्या समन्सला प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांना समन्स पाठवण्यात आलंय। जबाब नोंदवण्यासाठी ते हजर राहिले नसल्यानं आर्थिक गुन्हे शाखेत हजर राहण्याचे आदेश हे देणारी नवीन नोटीस आता बजावण्यात आली आहे। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, दोन्ही या प्रकरणांच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट हाती येतेय। विलास भुमरे यांना आता पोलिसांनी पुन्हा एकदा नव्यानं समन्स बजावलेलं आहे। तर दुसऱ्या एक महत्त्वाची अपडेट म्हणजे 150 कोटींच्या बक्षीस पत्राला आधार नसल्याचा दावा कायदेतज्ञांनी केलेला आहे। या सगळ्या संदर्भात त्यांचं नेमकं काय सविस्तर मत आहे? दोन प्रकरणातनं एक गोष्ट लक्षात येते आहे की बेनामी संपत्ती कायदा जो 1968 चा कायदा आहे त्याच्यामध्ये 2017 मध्ये मोठी अमेंडमेंट झाली। तर त्या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे जर खासदार संदीपान भुमरे जे माजी मंत्री आहेत त्यांचे चिरंजीव आणि पैठणचे आमदार विलास भुमरे आणि त्यांचा केवळ जास्तीत जास्त 20,000 पगार असेल त्याला, तर असा तो जावेद शेख, या तिघांना एकत्रित बसून जर ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली तर बेनामी प्रॉपर्टी ऍक्ट प्रमाणे EOW इकॉनॉमिकल ऑफेन्स विंगला पुढची कारवाई करता यावी यासाठी बहुधा त्यांना नोटिसा बजावलेल्या असाव्यात। कारण या नोटिसेला ह्यापूर्वी ह्यापैकी कोणीच उत्तर दिलेलं नाहीये। आता काय आहे की जावेद शेखला काय सांगावं लागेल की त्यांनी जी काही जमीन खरेदी केली त्या जमीन खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे उत्पन्नाचा स्रोत काय, कशाच्या आधारावरती 150 कोटी रुपये जाणार रेडी रेकनरच्या दराप्रमाणे। तर तो असं काही ठिकाणी म्हणाला की 1 कोटी रुपयाला मी खरेदी केली, ते शक्यच नाही। कारण रेडी रेकनरच्या दराप्रमाणेच त्याचं बाजार मूल्य हे 150 कोटी रुपये होतं। आणि जर 150 कोटी रुपये बाजार मूल्य असलेल्या संपत्तीला जो सरकारचा टॅक्स असतो तो टॅक्स सुद्धा त्याच पट्टीत म्हणजे त्याच कोट्यावधी रुपयाचा तो टॅक्स असणार आहे। त्यामुळं आता ही जी नोटीस बजावली गेलेली आहे त्या नोटिसीप्रमाणे ह्या तिघांना एकत्रितपणे चौकशी केली खरोखर पोलिसांनी तर याच्यातनं अनेक गोष्टी बाहेर येऊ शकतात, म्हणून त्या नोटिसीला खूप अर्थ आहे। दुसरा आहे हिब्बानामा। हिब्बानामाचा शर्यत कायद्याप्रमाणे हिब्बानामा म्हणजे तोंडी दिलेली बक्षिसे। आता जर आपल्याकडे शर्यत कायद्याची अंमलबजावणी सुरू असती तर आपण असं म्हणू शकलो असतो की हिब्बानामाला काहीतरी अर्थ आहे। कारण सालारजंग असेल किंवा मीर उस्मान निजाम, हा जो शेवटचा निजाम आहे, ह्या सगळ्यांचे अनेक वारसदार छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड असे सगळ्या शहरात येत असतात आणि म्हणत असतात की ही आमची संपत्ती आहे। त्याला एक आपली महसुली अधिनियमाची एक निहित अशी नियमावली आहे। त्या नियमावलीप्रमाणे कायदेशीर दृष्ट्या ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत। केवळ हिब्बानामाच्या आधारावरती, तोंडी बक्षीस पत्राच्या आधारावरती जावेद शेखनं जो फलक लावलाय त्याला कायदेशीर दृष्ट्या काहीही अर्थ नाहीये असं काही तज्ज्ञाचं मत आहे। आणि म्हणून या दोन गोष्टीवरती आता चर्चा व्हायला हवी। एक की ही जी काही बक्षिसी आहे त्या बक्षिसीसाठी सरकारकडे काही टॅक्स भरलाय का, तो भरला असेल तर किती कोटी रुपयाचा भरलाय। आणि जर ह्या सालारजंग कुटुंबाचे हे जे तथाकथित वारसदार आहेत त्यांनी जो हिब्बानामा दिलाय त्याला जर कायदेशीर आधारच नाहीये तर जावेद शेखला कशाच्या आधारावरती तो फलक लावला। आणि या सगळ्यात महत्वाची गोष्ट जावेद शेखच्या उत्पन्नाचे स्रोत काय आहेत की ही सगळी संपत्ती जसं परभणीच्या वकील महोदयांनी म्हटलंय की संदीपान भुमरे आणि त्यांचे आमदार चिरंजीव विलास भुमरे यांनी बेनामी पद्धतीनं खरेदी केलेली आहे। ह्या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आज मिळणं अपेक्षित आहे। अगदी, आणि चौकशीतनं ते समोर येईल, काय घडामोडी समोर येतात ते पाहायचंय। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।